नमस्कार. पुन्हा एकदा टॅलेंट कट्ट्यातर्फे आपण पुन्हा एका स्त्री सह्याद्रीचं मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्या कार्याचा आढावा आणि आज टॅलेंट कट्ट्यातर्फे त्यांना जो सह्याद्री रत्न पुरस्कार मिळत आहे त्याबद्दल त्यांना कसं वाटतं हे त्यांनी सांगावं थोडक्यात. नमस्कार, माझे नाव आर्या मनोज डोके. मी आंबेगाव या तालुक्यातून आलेले आहे. खरं तर आज मला खूप छान वाटतंय की मला सह्याद्री रत्नतर्फे क्रीडा रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि माझं हे सगळं श्रेयामागे माझे आई वडील, माझे गुरुजन यांचा हा सगळा हातभार आहे. त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. मग माझ्याकडून म्हणजे माझ्यातर्फे त्यांना खरंच खूप खूप आभार आणि मला खरंच छान वाटते. आणि हा पुरस्कार दिला त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि ही जी आमची संस्था आहे टॅलेंट कट्टा याच्याबद्दल काय दोन शब्द. खरंच खूप चांगलं आहे ही असं मला वाटतं. कारण की म्हणजे जे टॅलेंट असतात प्रत्येकाचे ते बाहेर येण्यासाठी, हे कळण्यासाठी लोकांना हे खरंच खूप चांगलं हे आहे. नक्कीच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि भविष्यामध्ये अशा अनेक सन्मान तुम्हाला मिळो या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.